बॉटल 20 रुपयाला देत होतं, पण ती बॉटल होती 15 रुपयाची. काही मला तो फसवायला बोलत होता. बँगलोर ट्रेनचे पहिल्या प्लॅटफॉर्म चेंज झाल्यात. पहिले 14 लागायची, आता 12 लागतात. आता गर्दी झाली, आता उतरती मारा, आता धावत धावत पुढे पुढे. तर नमस्ते मित्रांनो, परत एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मग स्वागत आहे. तर आज मी चाललं आहे गावात अचानक तो पण. आता मी आज सँडेशनला आता मस्त कामावरून सुटलं आणि मी चाललं आता गाव म्हणजे आता जातलं दादरला. दादरवरनं मँगलोर ट्रेन आहे, मँगलोर ट्रेनने डायरेक्ट गावात. तर चला, तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडताना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करा. फायनली 10-15 मिनिटाचा पाऊस आम्ही पोचलो. आता मी पोचलोय CST स्टेशनला. स्टेशनला आता चाललोय. पहिले तिकीट काढा जनरलची, नंतर आहे ना 12 नंबरला जातोय. चला, मुंबई टू गाव आणि मँगलोर स्टेशनचा प्रवास, ट्रेनचा प्रवास. चला फायनली मस्त की तिकीट काढलंय जनरलची आहे ना. मुंबई ते कणकवली म्हणजे स्टेशन कणकवली 220 रुपया. आणि आता मी आज प्लॅटफॉर्म 12 वर, कारण बँगलोर ट्रेनचे पहिल्या प्लॅटफॉर्म चेंज झाल्यात. पहिले 14 लागायची, आता 12 लागतात. आणि मी पुढे आले, तर पुढे लाईन लावची लागतात जनरलसाठी. बघा आठ बसा गावता की काय माहित नाही, पण ऑलरेडी एक ट्रेन लागली याकडे. याकडे पण ट्रेन आहे, हिंगोली करून अशी ट्रेन आहे, ती लागते. आणि माझी ट्रेन लागतली साधारण 9-9:30 वाजता येतात आणि 10 वाजता आहे ना निघता. तर चला बघूया केवढी मोठी लाईन आहे पहिली. असं आपण बघू, म्हणजे आय थिंक पुढे 2 डबे असतात आणि मागे 2 डबे असतात आणि एक डबो ठाण्यात ओपन होता आणि अकडचं पहिलं एक डबो असंच ओपन असता. बघूया आधी माका आधी खय गावता, बिकॉज मी लय महिन्यान चाललंय गावात. तर चला. आणि माझ्याकडे पण एवढं जास्त सामान नाही, एक बॅग आहे पाठीवरती आणि एक छत्री आहे, पाऊस इलो तर. कारण कामावर नाही असल्यामुळे काय जास्त काय आणू गावला नाही होता. पॅन्ट आहे, कपडे आहेत थोडेफार, एवढंच आहे, बाकी काय नाही. चला, आणि आता वाजले 6 वाजले. हो, आता मला नाश्ता किती नंबर लागता बसा गावात की नाही, गाव नाही माहीत. चला चला. मस्त की फायनली माका पण मिळाली तिथे बँगलोर ट्रेनची लाईन लागतात. तर आता हयचा आणि माझी लागली आहे एवढं. आणि माझं साधारण 5-6 नंबर आहे, म्हणजे माझा बसा गावतला कन्फर्म आहे. वाटल्यास विंडो सीट पण भेटतात, काय सांगू शकत नाही. तर बघू आता टाईम टेके ना, म्हणजे किती वेळात गाडी येतली, कधी लागतली. कारण काल तरी गाडी टायमात होती, तो 1 तास आय थिंक लेट होती वाटतं काल. आणि आज बघू किती वाजता येता. तर बघा, जर तुम्ही इलास ना प्लॅटफॉर्म क्रमांक 12वरना एक पाटी लागता सुरुवातीकच आणि एक पुढे लागता. होय, आता थैना असं लिहिल्या नाही आहे मँगलोरची गांधी गाडी क्रमांक लाईन येते. असं लिहिलं नाही आहे मस्त तर. आणि साधारण माझं आहे ना की तो 506 नंबर आहे, मला बसा गावचा लागतो, या विषय नाही बसला. तर बघू, तर 10 वाजेपर्यंत वेट बसावं काय, कडे काढत राहावं काय, कधी गाडी येतात. चला दाखवते गर्दी पण किती होता की नाही. आणि बिकॉज ऑफ शनिवार असल्यामुळे उद्या सुट्टी आहे, आपल्याला जास्त असतात माणसा रविवारी जाणारे. तर चला. फायनली मित्रांनो बसल्यापासून जाम कंटाळा येलो. आजपासून मस्त मला बसलेलं आहे, आता कंटाळा येईल. आता मला पाणी बिणी घेतोय, बिकॉज प्रवासानंतर ट्रेनमध्ये जास्त कोणी येत नाही लवकर. पाणी घेऊन खरंच पाणी घेतो नाही ना, पाणी घेऊया. पाण्याची बॉटल द्या ना.
एकीच आहे पाण्याची बॉटल काय खाणार का आणि मला बघता खाऊ घेते काहीतरी खाऊ खा मी आत घेत त्याच्यात चिप्स घेतले हे चिप्स द्या हे कसे आहे काय हो चिप्स घेते मला जास्त तिखट आवडत नाही आता पण हे वाले चिप्स द्या ना कसे आहेत ते 20 का कितना 20 30 35 35 झालेला पैसे हे घे ना पाण्याची बॉटल एक 20 रुपयाची चिप्स कितना हुआ नहीं पैसा हाँ 5 रुपए दे ना 35 हुआ ना कौन है भाई चेंज नहीं है उसी वजह से बिस्कुट दे रहा हूं वो तो दिख रहे हैं 5 रुपए में ले लो कितना वो देखो नहीं है ना फिर भाई आता काय विषय झाला आता मोठा सीन झाला भाई आता काय झालं माहिती आहे मोठा सीन झाला बाई मला तो बॉटल 20 रुपयाला देत होता पण ती बॉटल होती 15 रुपयाची बाई मला तो फसवायला बोलत होता मस्त की तिथे दादरला मी 12 नंबरवर आहे आणि मला फसवतोय की ही बॉटल 20 रुपयाला देत होता आणि 5 रुपये त्याला मागत नव्हता पण ही बॉटल बघितलं त्यांना पाहिजे 15 रुपयाची आहे लोक फसवतात मस्त कुठे माहित आहे हे बरोबर इथे 12 नंबरला बँगलोर डिस्ट्रिक्ट लागते ना बरोबर तिथेच आहे समोर येडा बनवत होता म्हणजे 15 रुपयाची 20 रुपयाची ओढ 15 रुपयाला देत होता येडा करत होता भाई बरं आलं आलात ना कुठे पण कुठे स्टेशनवर ना कुठलीही बॉटल नाही पाण्याची 15 रुपयाची आहे लोक इथे ना 20 रुपयाचा देतात तर बघा जर तुम्ही इथे आलात ना तर ती 15 रुपयाची बॉटल आहे 15 रुपयाची बॉटल आहे 15 रुपयाची देऊ नका 20 तर 5 रुपये पण एक्स्ट्रा घेत असेल त्याला सांगा भाई 15 रुपयाची बॉटल आहे मी तर फसणार होतो पण मला माहीत होतं 15 रुपयाची बॉटल आहे लोक फसतात इथे बघा इथेच आहे समोरच व्हिडिओ तुम्ही बघितला असाल तर बघू आता आमची ट्रेन किती वाजता येते बिकॉज ऑलरेडी इथे एक ट्रेन लागली आहे बघू आता आपली पण ट्रेन किती वाजता येते चला ट्रेन आल्यावरच भेटूया फायनली मित्रांनो आपली ट्रेन लागली पण इथे आज माझा 500 नंबर पाठी बघा लय मोठी लाईन बसा गावताला आला मस्त हे सगळे तर कणकोलीवालेच होते चला आपली ट्रेन पण येईल वाईगाव चलो गाव चला चला मालेगाव बँगलोर एक्सप्रेस चला आता मस्त आता आपली गाडी आणि गाडी सुटलेली 10 वाजता आणि आता इंडिया लवकर येतात बस ड्रायव्हिंग तो कसा चला जस्ट गाडी तो माझ्या होता पुढे चढतो वाटतं तो उभं राहुल तो कन्फर्म जाणार असतो लफडी चालू होत फक्त कोण पहिल्या चढायला लाईन लावते सगळ्यांनी संध्याकाळपासून काय करायचं 4 3:30 लोक लाईन लावते गर्दी बघलास ना गर्दी लय आहे त्यामुळे ठीक आहे गाडी खावानी आता चला चला समोरची पकडलं का या साईडला येते ना आपल्या साईडला पुस्तक बघायची हा रिपब्लिक पुस्तक पुढे जाऊ ना रिपब्लिक पुढे गेली ना हा आपण मागे आहे बघूया ही गायची आयोजन राहिला ना
त्या गर्दी झाली आता उचलती मारा आता धावत जावं पुढे पुढे तर आता काय गाडी मस्त काय आमचा ही सीट भेटते आता दोघांका तसं पण बोलले मी बरं आला मस्त सीट गावली आपल्या मस्त मस्त खिडकी खिडकी ओपन करू चला लावूच नाही आलं का हा लटकवायची का मस्त की आता बसत लावला एवढी गर्दी नाही आहे. पण तर काय झाला काय तर आम्ही जेव्हा लाईन लावलेला तेव्हा हे लाईन लावून मस्त गाडी येईल तेव्हा कोणी दरवाजा खुलले नव्हती आणि आणि आज लागल्यात पुढे 2 डबे आता कसं असतं एक दिवस करून पुढे 2 मागे आता एक असतं आणि पुढे 2 जण आणि मागे एक जण असतो आणि एक ठाण्यात असतो म्हणजे 4 जणांचे डबे झाला कसा काय तर आम्ही होता मगाशी थंय उभे होता मस्त की हय उभे होता लाईन लावलेला आणि मधीच ट्रेन इली मस्त आणि मध्येच एक ग्रुप होतो थंय एक ना ग्रुप होतो ग्रुप आहे मध्येच एक दरवाजा मुलांना धावत असे निघाले ना काही 5चे रवली माणसा म्हणून सगळे धावत दिले पूर्ण विस्कळीत करा सगळा मग गाडी गाडी झाला सगळे कसे उचलायला लागले पाठी पुढे कसे जाम करतो बिकॉज काही लोक लवकर येतात त्यामुळे त्यांचा काय राहत नाही म्हणजे लवकर पण काय फायदा होत ना असं असतं तो चांगलं धावता काय सीट गावते नाही तर काय नाही माका पण आता हय सीट गावली हा मस्त बॅग ठेवलं इथं बघू गाडी आमची पण निघा 10 वाजता आता वाजत 9:15 पाऊल तासा तर आमची गाडी निघा तर हय अजून एक गाडी लागली या बघू गाडी सुटल्यावर बघूया चला फायनली मित्रांनो आमची ट्रेन पण निघाली मस्त बरोबर 10:55 निघाली मस्त आता आहे ना ठाणा पनवेल नंतर रत्नागिरी नंतर कणकवली मस्त कसे स्टॉप घेत आम्ही चलतो आता कणकवली चला हे पण कणकोलीकच उतरतलो आचऱ्याचं आहे हे पण कणकोली माझ्यावरच आहे दोघा भेटला मस्त लाईनच भेटला बघू चला प्रवास चालू आलो नंतर बघा जास्त शूट बघते काय करू पावते गर्दी असली तर बघते मला वाटत नाही एवढी गर्दी असतात चला मस्त जस्ट ठाणे क्रॉस केला तर थोडी आता गर्दी झाली अर्ध्या माणसं बसली होतं चला माणूस भांडत होतो विनाकारण भांडत होतो काय अर्थ नव्हतं भांडा काय ना बॅगेवर बॅग ठेवत होतो आणि म्हणता मी ठेवतले म्हणा तुम्ही बॅग म्हणजे पूर्ण तुझ्या गाडी घेतल्याच तर उलटा बोलतो काय सांगतो या माणसाक आता एवढं काय नाही सांगायला काय उपयोग नाही यांका धड काय मराठी काय समजत नाही का बोलायला पण काय अर्थ नो काय का काय ना आता हळूहळू गर्दी होता चला बघू आता डायरेक्ट रत्नागिरी नाहीतर कणकोली भेटा चला बाय आता सकाळचे 5:45 आता पोचला रत्नागिरी येणार 1 तास 1 तास गेलो जाऊ चला
मस्त की निघाली गाडी आमची आता. आम्ही पण चाललो आमच्या घरात. तू बघा गाडी गावता काय. लेट्स गो. चला 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 चला. पाण्याची बॉटल फायनली सगळी माणसं उतरली. मी पण चाललंय. तर बघूया खयची गाडी गावतात ती. वाटत तर नाही खयची गाडी गावात. बघा 8ची गाडी तर आमची गेली. Let's go. कणकवली भाईसा. कणकवली ही बाई फायनली पोहोचला. साधारण गाडी आमची 1.5 तास मस्त की लेट होती. बस स्टॉप कडे जाऊया. तर फायनली मित्रांनो मी पण पोचले स्टेशनवरून. आता निघाले बस स्टॉप ठिकाणावर. तर आता मग काही ना गाडी बघूया नळडावा. तिथं नळडाव गाडी तर गेली आहे. तर बघू 6 गाडी भेटता का. आणि साधारण आमचा 1 तास होईल 1.5 तास होईल जाऊ घराकडे. आणि ट्रेन झाली आमची लेट. आणि आता माका रोज 35ची गाडी होता 8ची गाडी म्हणजे तो आमच्याकडे घराकडे होता. बघू त्या खयची गाडी गावता माका. आमच्या आता 6 सीटर बिल 6 सीटरने जातलं आहे. बस स्टॉप आहे. चला बघू काय भेटतं आता. आमची गाडी आता ट्रेन लेट नाही झाली असताना बरोबर झाला असता. सगळ्या मला भेटला असता बरोबर टायमात. गाडीच आमची लेट झाली तर काय करतो आता. बघू वेट अँड वॉच. नरडवा गाडी इली फायनली. चला आता बसान जाया मस्त की फायनली माका माझा बस भेटली. मस्त की बसले खाली बघा कोण नाही. बसले गेले 7:30ला तर 8 पावणे 8पर्यंत गेले. आणि आता 9:30 म्हणजे लय लेट. म्हणजे मला ती आमची वस्तीची गाडी चुकली. त्यांना एक मॅजिक पण नाही. लय कंटाळलंय बसत. आता लय दिली 9:30 वाजता गाडी येईल. बघू आता आहे ना बरोबर पाऊण तास आहे. नंतर आहे डायरेक्ट लय कंटाळ त्याची मिळाली बस. पुढे बस नाही इकडे पुढे जाते वाटे. तर फायनली मित्रांनो मी पण येईल माझ्या घराकडे. मस्त की बसला सोडले बाय बाय केले आणि मी पण चालले आता माझ्या घराकडे. चला तर व्हिडिओ इथे संपूया. तुम्हाला हा मुंबई टू कणकवलीचा प्रवास कसा आवडला कमेंट नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आता व्हिडिओ नवीन एका व्हिडिओ तोपर्यंत बाय.